नमस्कार, आपण बघत आहात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे रीतसर उद्घाटन समारंभ। आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब नामदार, आयुष्य मंत्री यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या हस्ते आज जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नाना हाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे रीतसर उद्घाटन करण्यात आलेले आहे।
नामदार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब हे आपल्या चिखली शहरामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य शरद हाडे यांच्या गेस्ट हाऊस व शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निमित्त त्यांच्या इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर प्रतापसिंह राजपूत साहेब, डॉक्टर प्रतापसिंह परिहार, आशुतोष भाऊ गुप्ता, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भास्कररावजी मोरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी बापू देशमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर सपकाळ साहेब, मान्य अभिजितदादा राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख गजबू मोरे व सर्व उपस्थित मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। मी सर्वप्रथम शरदांना इथं विनंती करतो की त्यांनी मान्य भाऊचा सत्कार करावा। छत्रपती शिवाजी महाराज मोरे यांचा सत्कार आडेकरला विनंती करतो। आशुतोष राजपूत, आशुतोष हाडे हे करतील विनंती करतो। शिवाजी बापू देशमुख यांना सरकार ज्ञानू भुतेकर करतील विनंती करतो। शरद नाना करतील। दादा राजपूत यांचा सत्कार गजानन निळे उर्फ भैया करतील अशी त्यांना विनंती करतो। शिराळे करतील, शिवाजी शिराळे। परवेश सर्व युवकांचे अभिनंदन करतो। त्यांचा परवेश माननीय केंद्रीय मंत्री माननीय खासदार साहेब हे त्यांचं भगवा रुमाल देऊन व शिवसेनेचा दुपट्टा देऊन त्यांचं स्वागत करतील। यामध्ये भारत सुर्वे, शुभम वानखेडे, रितेश कस्तुरे, झालेला आहे। बऱ्याच दिवसानंतर लोकांच्या सतत संपर्कात असणारे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या हस्ते आज शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नाना हाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे रितसर उद्घाटन इथं झालेलं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं इथं स्वागत करावं। आजच्या ह्या पक्ष शिवसेना पक्ष कार्यालय उद्घाटनाप्रसंगी मी आदरणीय भाऊंना असं विनंती करतो की त्यांनी ह्या पक्ष कार्यालयाचे जे आयोजक आहे शरद नाना हाडे व त्यांच्या कार्यालयाला शुभेच्छा द्याव्या। जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि आमचे सहकारी मित्र श्री शरद अण्णा यांनी आज या ठिकाणी शिवसेना कार्यालयाचं रितसर असं
म्हणजे भव्य दिव्य बांधकामही केलं, सुंदर असं कार्यालय तयार केलं आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज मला त्यांनी बोलावलं. आज सर्वप्रथम उद्घाटक या नात्यानं या कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. आज या ठिकाणी या उद्घाटनाच्या प्रसंगी आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री डॉक्टर प्रतापसिंहजी राजपूत साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी भास्कररावजी मोरे साहेब, आमचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी बापू, या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका प्रमुख आमचे गजाननरावजी मोरे, शहर प्रमुख विलास घोलप आणि सगळे कैलास भालेकर, सगळे आमचे मार्केटचे आपले संचालक राजेश पवार आणि सर्व शिवसेनेचे युवा सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मायाताई मस्के, त्यांच्यासोबत आलेल्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, उपस्थित सर्व बांधवांना सर्वप्रथम मी आज ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं या ठिकाणी शिवसेना पक्षाचा नेता, या जिल्ह्याचा तुमचा खासदार या नात्यानं तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण शिवसेनेमध्ये आलात, चांगले लोकांची कामं करा. ज्या बाळासाहेबांनी आपल्याला एक ब्रीद वाक्य दिलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या समाजकारणाच्या माध्यमातून लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा, लोकांच्या अडीअडचणीला धावून जा. तुमच्याकडून जी लोकांची कामं होत असतील ती करा, जी तुमच्याकडून होत नसतील ते आम्ही बसलेले जे पदाधिकारी आहोत आम्हाला सांगा, पण लोकांना त्यांचा न्याय आणि त्यांचा हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करा. त्यामुळं आपली स्वतःची लोकप्रियता वाढेल आणि तुमची लोकप्रियता वाढली म्हणजे पक्षाची लोकप्रियता आपोआप त्या ठिकाणी वाढलेली असते. आणि म्हणून पुन्हाच एकदा सर्व नवीन प्रवेश करणाऱ्या लोकांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे शरद अण्णांनी या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलं. आपण सातत्यानं या कार्यालयाच्या संपर्कामध्ये राहा. आपल्या असतील लोकांच्या तुमच्याकडे आलेल्या अडीअडचणी असतील त्या या ठिकाणी सांगा, ते सोडवायचा प्रयत्न करतील. ते ज्या त्यांच्याकडून सुटणार नाही त्या निश्चित आमच्या कानावर टाकून आपल्या लोकांना आणि जनतेला मदत करण्याचा आपल्याला माहिती आहे. शरद अण्णा एक नेहमी धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून निश्चित त्यांची ख्याती आहे. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये करावं. आता पाहिलं असेल परवालाच मेहकरमध्ये जवळपास 80-90 चिखलीमधल्या उभाटा गट असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्याकडे प्रवेश केला. आजही जवळपास 50-60 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगलं कार्य करत राहा आणि आम्हाला सुद्धा लोकांची कामं करण्याची संधी तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवा. निश्चित ती सगळी कामं करण्याचा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आज आपण पाहतो की आज आपल्या चिखलीच्या आमदार ह्या सुद्धा आपल्या महायुतीचे आमदार आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी महायुतीचे आमदार आहेत. राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून या सत्तेचा लाभ हा लोकांपर्यंत आपल्याला जर न्यायचा असेल तर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मनापासून लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं शोधून ती करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारच्या पुन्हा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं, मान सन्मानित केलं, याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी यायला मला जवळपास 3-3.5 तासाचा उशीर झाला तरी आपण सर्वजण थांबलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि शरद अण्णांनी सुद्धा या कार्यालय या ठिकाणी उभं करून आपल्या शिवसैनिकांना उठण्यासाठी एक चांगली जागा या ठिकाणी अगदी मोक्याच्या ठिकाणी बसस्टँडच्या समोर उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आणि त्यांच्या या कार्यालयातील कार्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आज या ठिकाणी जे जाहीर प्रवेश या ठिकाणी जे होत आहेत त्या संदर्भामध्ये आपलं मत काय? आज आपण पाहिलं असेल की आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. विरोधकांनी जे काही अपप्रचार केलेले होते ते लोकांच्या समोर उघडे पडलेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि आज आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये 288 पैकी 237 खासदार, न भूतो न भविष्यती असं यश या सरकारला मिळालं. त्याचं कारण होतं की मागच्या 2.5 वर्षात
आपल्या महायुतीच्या सरकारनं एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे जनहिताचे निर्णय घेतलेत, विशेष करून आमच्या लाडक्या बहिणीची जी योजना आणली, 1500 रुपये त्यांना दर महिन्याला महिलांना भेट देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयाच्या मदती नैसर्गिक आपत्तीमध्ये केल्यात. तरुणांसाठी सुद्धा प्रशिक्षण योजना आणून 6,000 पासून 10,000 रुपयाचं स्टॅपेंड त्यांना द्यायला सुरुवात झाली. 70 वर्षाच्या वरच्या वयोवृद्धांना त्यांच्या कुठलाही आजार आणि कुठलेही ऑपरेशन असेल तर ते 100% मोफत त्या ठिकाणी दिल्या जातं. या लोकांना दवाखान्यामध्ये 5 लाखापर्यंतचं सुद्धा त्यांना आर्थिक मदत ऑपरेशनसाठी औषधोपचारासाठी त्या ठिकाणी केल्या जाते. म्हणजे असे अनेक चांगले निर्णय घेतले आणि त्याचं फलित हे सगळे विरोधी पक्ष भुईसपाट त्या ठिकाणी झालेले. आज तुम्ही पहा, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, अगदी बोटाच्या कांड्यावर मोजल्या जातील एवढे सुद्धा आमदार त्यांचे निवडून आलेले नाहीत. आणि म्हणून जनतेचा प्रचंड विश्वास माननीय फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या चांगल्या तरुण नेत्यांवर आहे. आणि पुन्हा महाराष्ट्राची आपली प्रगती यांच्या माध्यमातून चांगली होईल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आम्हाला वाटते आता ही तर झाकी आहे, पण पुढच्या काळामध्ये तुम्हाला मोठमोठे प्रवेशसुद्धा, मग ती शिवसेनेमध्ये असतील, काही भारतीय जनता पक्षामध्ये असतील, या पक्षांमध्ये अनेक लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी होतील. आणि जो आज विरोधी पक्ष नामशेष झालेला आहे, पुन्हा पुढच्या काळामध्ये तो नामशेष झाल्याशिवाय राहणार. नाना, आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी रितसर आदरणीय प्रतापराव जाधव नामदार यांच्या हस्ते झालेलं आहे. काय सांगणार? आमच्या चिखली तालुक्यात म्हणजे उभाटा गटाचे जे होते की ते याच्या अगोदर किंवा त्यांना होतं की बा पक्ष वाढणार नाही, येऊ नये, माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून तालुक्याचं पहिल्या वेळेस नियोजन दिलं होतं. तर पुरेपूर निवडणूक झाल्यानंतर आता अनेक इन्कमिंग चालू झालेले आहे. त्यानुसार मला त्यांनी सल्ला दिली होती की बाबा तुम्ही चिखली तालुक्यात तो कार्यालय खोल. मी कार्यालय खोललं. अनेक प्रकारे म्हणजे मला कार्यालयासाठी भाऊंची सतत मदत राहिली की बा काय करायचं तुला, कसं कर, काय करायचं ते कर. त्याच्यानंतर अनेक जनतेच्या समस्या सोडण्यासाठी भव्य दिव्य कार्यालय इथं हे आवश्यक जरुरी होतं. त्यानुसार आणि तसा जनतेला माझ्यावर विश्वास आहे. एनी टाईम कुठं जा तर नानाच्या ऑफिस, नानाचं दवाखाना असो, तहसील असो, पोलीस स्टेशन असो, का PM असो, का कोणतेही प्रकार असो, ते सर्वात जास्ती समस्या आमच्या शिंदे गटाचे शरदनाना हाडे मीच स्वतः माझ्याकडूनच समस्या सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळं ठाम निर्णयाचं एका ठिकाणी ऑफिस असावं म्हणून मी या ऑफिसचं भव्य दिव्य उद्घाटन केलं. अच्छा, पक्षप्रवेश सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांचा झालेला आहे, त्याबद्दल आपलं काय मत? पक्षप्रवेश हा छोट्या भागण्यात झाला. आता सध्या अजून भरपूर इन्कमिंग चालू आहेत, पण अजून सध्या भाऊंचं रिकाम पण नाहीये. त्या हिशोबानं अजून पूर्ण तालुक्यात शिवसेना दिसेल तुम्हाला दुसरा. बरं, येणाऱ्या ज्या स्थानिक सर्व संस्थेच्या ज्या निवडणुका होणार त्यामध्ये आपली भूमिका कशी असेल? आता पक्षप्रमुख जे काय करतील त्याच्यावर निर्णय राहील.